पुतळा मजबूत आहे। त्या पुतळ्याचे जे पाय उभे केलेले होते त्या पायाचं शूटिंग मित्रांनो आजही माझ्या YouTube चॅनलला उपलब्ध आहे। त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे पाय कमकुवत आहेत, हे पाय जॉईंट मारल्यासारखे होऊ शकतात आणि दुर्दैवाने म्हणा किंवा कशाने म्हणा हे जाणीवपूर्वक यांचं षडयंत्र यशस्वी झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा या ठिकाणी पाडण्यात आला। त्यामध्ये जर नीतिमत्ता शिल्लक असली असती तर पुतळा ज्या क्षणाला पडला त्या क्षणाला यांची सत्तेचा राजीनामा दिला असता, परंतु त्या पद्धतीचं कुठलंही वर्तन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। एक उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी साहेब कोकाटे सर त्यांच्या भाषणात माफी मागितली, भाषणात माफी मागितली। एक आपल्या दोन अर्धे उपमुख्यमंत्री आहेत ना, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय पुतळा पडलाय त्याच्याबद्दल मी माफी मागतोय। अरे माफी मागतोय का दम देत आहे? विनम्रता कुठे आहे माफीमध्ये? छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अस्मिता आहे, पुतळा पडला त्याबद्दल मी माफी मागतो। अरे काय भाषा आहे? आणि हे तेच आहेत बरं का, 4थी पासून पुरंदरेचा इतिहास ऐकणारे हे तेच उपमुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तर सावरकरांना अडचणीत आणले, मला तेच कळत नाही। आपल्याला खरं तर सावरकरांच्या विषयावर बोलायचं नसतंय, पण साहेब हे मधनं आठवण करून देतात द्या की दुसऱ्या म्हणून विनाकारण आपल्याला सावरकरच्या मुद्द्याकडे नेतात। पण हे सगळं षडयंत्राचा भाग आहे। प्रधानमंत्र्यांनी प्रधान सेवकांनी सुद्धा माफी मागताना सावरकरांचा विषय काढणं, त्याचा अर्थ काय तर शिवचरित्राची शिवकळाची जी सावरकरांनी सातत्यानं त्यांच्या साहित्यातनं बदनामी केलेली आहे ती बदनामी परत परत लोकांच्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न करणं असा त्यांचा हेतू आहे असं या ठिकाणी मला वाटतं।